नमस्कार मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण केममधील श्री उत्तरेश्वर मंदिरमध्ये आलो आहोत. तर चला दर्शन घेऊयात आणि प्रॉपर मंदिराची माहिती कोणाकडून मिळते हे पाहूयात आपण. नमस्कार मित्रांनो, आता आपण उत्तरेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहोत. तर मंदिर समितीचे सचिव आपल्याला जरा मंदिराबद्दल अधिक माहिती सांगतील. तर प्रत्यक्षात आपण त्यांच्याकडे माहिती जाणून घेऊ. मी मनोज कुमार सोलापुरे, सचिव उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट केम. आमचं ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवस्थान जे आहे ते सप्तलिंगापैकी एक, म्हणजे या जी आपल्या पाठीमागं 12 कुंड दिसते तीर्थक्षेत्र, त्यातून अशी आख्यायिका आहे की 7 लिंग निघाले. त्यातली एक लिंगाची स्थापना मंदिराजवळ जी गावाच्या उत्तरेला आहे, उत्तरेश्वर म्हणून ती स्थापना केली. आणि गावात आणि गावाच्या पंचक्रोशीत बाकीच्या 6 लिंगाची स्थापना आहे. जे मलवडीला आहे ते रामेश्वर म्हणून रामेश्वर लिंग आहे. कुर्डवाडीच्या वाटेवर गुटकेश्वर म्हणून एक ठिकाण आहे जिथं गुटकेश्वराचं लिंग आहे. त्याच्या अलीकडं कुर्डवाडी रोडला शंकरेश्वर एक लिंग आहे. आणि गावात मध्यमेश्वर, दक्षिणेला दक्षिणेश्वर आणि मराठी शाळेपाशी केमेश्वर असे 7 लिंग आहेत. त्याची स्थापना केलेली आहे त्या पिरियडमध्ये केलेली आहे. ह्या घटनेला आता आम्हालाही माहीत नाही, ज्ञात इतिहास जो आहे फक्त एवढंच की हे 7 लिंग आहेत गावाच्या पंचक्रोशी तो स्थापन केले आणि त्याची परंपरेनुसार पूजा अर्चा होती. साधारण महाशिवरात्रीपासून 3 दिवसांनी गावचा या देवस्थानचा मुख्य कार्यक्रम किंवा यात्रा उत्सव असतो. महाशिवरात्रीला लघुरुद्राभिषेक केला जातो. त्यानंतर देवस्थानचे 3 लघुरुद्र अभिषेक होतात आणि महाशिवरात्र त्या दुसरा दिवस, तिसरा दिवस आणि 4थ्या दिवशी यात्रेचा मुख्य दिवस छबिना, जो की गावातल्या ह्या उत्तरेश्वराची जी मूर्ती आहे पंचधातूच्या नंदीवर सजवून रात्री 12 वाजता इथून निघते आणि गाव प्रदक्षिणा करून सकाळी सूर्योदयाला बरोबर मंदिरात येते. तो जो उत्सव असतो तो पूर्ण रात्रभर गावात चालतो. गावातले आणि पंचक्रोशीतले तसेच गावातले जे बाहेरगावी गेलेले नोकरदार आहेत ते आवर्जून यात्रेकरता येतात. त्यावेळेस पाहण्यासारखा आणि भरपूर गर्दी असलेला कार्यक्रम असतो. रात्री 12 वाजता गावात इथून छबिना निघतो. पूर्वेकडील वेशीतून गावात प्रवेश केला जातो. गावात जे सप्तलिंग आहेत गावातले त्याची भेट दिली जाते, तिथे आरती होते आणि त्यानंतर पहाटे वेशीतून बाहेर येऊन मग देवस्थान मंदिरात येतो. यात एक वैशिष्ट्य असं आहे की दुसऱ्या दिवशी म्हणजे साधारणपणे फाल्गुन द्वितीया येते, प्रतिपदा द्वितीया, त्या दिवशी सूर्याची किरणं पिंडीवर ज्यावेळेस पडतील त्यानंतरच छबिना मंदिरात प्रवेश करतो. तोपर्यंत छबिना बाहेर थांबवला जातो. म्हणजे सूर्योदय झाला एक अर्धा एक तासाला वर सूर्य आला की त्याची किरणं उत्तरेश्वराच्या पिंडीवर पडली जाते आणि त्यावेळेस मग छबिना आत येतो. ही परंपरा आहे आमची. मग त्यानंतर छबिना टेकल्यानंतर जे वाजंत्री किंवा जे मानकरी आहेत त्यांना नारळ दिला जातो, बिरागी दिली जाते आणि सोहळा विसर्जित केला. त्या दिवशी दुसऱ्या दिवशी तर कुस्त्यांचं मैदान भरलं जातं. फार मोठं मैदान आहे. अगदी 5,000पासून ते 1,00,000-1.5 लाखापर्यंतच्या कुस्त्या चालतात. कोल्हापूरचे गंगावेस तालीम म्हणा, तुमचे मोहोळकर महाराष्ट्र केशी, मागच्या वेळेस त्यांची कुस्ती झाली इथे. कुस्त्याला ह्या परंपरा फार मोठी आहे. आम्ही बघतोय त्याच्यापेक्षा बरेच वर्ष आधीपासून ही परंपरा आहे. तसेच चिकलठाणचे आमचे लिंबाळकर ना विनोद महाराज, बिटरेचे अनिरुद्ध लिंबाळकर, त्यांची एक परंपरा आहे की महाशिवरात्रीला ते तिथून दिंडी घेऊन येतात आणि इथं 12 वाजता येतात. तिथं त्यांना प्रसाद दिला जातो आणि त्यांना त्यांचा आदर सत्कार करून दिंडी पाठवली जाते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या देवस्थानच्या बाबतीत आहेत. आमच्यात आता गुरव समाज आहे. गुरव समाजात दरवर्षी एका समाजाला साल येतं, समाजातल्या एका घराला साल येतं. परंपरेनं ते पिढ्यानपिढ्या, आता माझ्या वाटतं आम्हाला ज्ञात आहे अशी त्यांची 5वी पिढी आहे साल करणारी. श्रावण प्रतिपदेला त्यांचं साल चालू होतं. पुढच्या वर्षी आषाढ अमावस्येला साल संपतं. ते साल संपले की दुसरा गुरु चालू. अशा पद्धतीने गावातल्या यात्रेचा मान सगळ्या समाजाला, अगदी घोर म्हणतो आपण त्यांना एक मान आहे, सांभारांना मान आहे, दिवटीचा मान आहे, जे मशाल जरा आहे तेव्हा तो मान आहे. भुई कंपनीला खांद्याचा मान आहे. पालखीच्या समोर नंदी असतो, त्या नंदीचा मान गावातल्या दोंड कंपनीला आहे. मराठा आहेत ते दोंड जे आहे ते त्या सगळ्यांना तो मान. त्यांनी नंदी उचलायचा
आणि गावातून मिरवणूक इथं आहे. झारेकर म्हणून एक मुसलमान नाही आहे, त्याला बाशिंग म्हणजे ह्याचा मान आहे. असे तेली, चांबार, ढोर, लिंगायत असतील, मराठा समाज आहे, माळी समाज आहे, भोई समाज आहे, 18 पगड जाती जे आपण म्हणतो त्या सगळ्यांना इथं काहीतरी सेवा करण्याची संधी आहे. त्यामुळे आमची यात्रा म्हणजे सर्वधर्म समभावाचं एक प्रतीक आहे. यात कुठलाही जाती धर्माचा भेद नाही. मुसलमान बांधवसुद्धा त्यांनाही मान आहे, ते सुद्धा येतात. आमच्या देवस्थानमध्ये याच्या आधी एक वहाब मोमीन म्हणून होते, मोमीन आडनाव होते, ते सुद्धा ट्रस्टी म्हणून. आता सध्या देवस्थान ट्रस्टचे चेअरमन आहेत दादा गोडसे, मी सचिव आहे. हे आमचे विश्वस्त आहेत विजयकुमार तळेकर आणि अरुणवास्कर एक आहेत, येवले आहेत, भाऊसाहेब बिचेकर. 7 विश्वस्तांचे ट्रस्ट आहे. 1953 साली स्थापन केलेले ट्रस्ट आहे. तेव्हापासून आमचा सगळं व्यवस्थित चालू आहे. आता थोडं जीर्णोद्धार करायच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. हे शिखर जीर्ण झालं आहे, असं जीर्णोद्धार करायचं. तर कुठल्याही गोष्टीला पैशाशिवाय कोणतीही गोष्ट संकल्प केला पण पैसा लागणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मग आम्ही निधी संकलनाची योजना तयार केली. ग्रामस्थांकडून किंवा गावातले जो नोकरदार बाहेरगावी आहेत पुण्या मुंबईला त्यांच्याशी संपर्क साधतो. गावाच्या म्हणजे मुलांच्या ह्याच्यासाठी एक आम्ही सामाजिक उपक्रम घेतो आहे. शाळेतल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी किंवा 1 वर्षात काहीतरी शालेय साहित्य शैक्षणिकमधून मदत म्हणून दिली जाते. तसेच गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत म्हणून आजार बघून त्याची तीव्रता बघून डॉक्टरच्या सर्टिफिकेटनुसार त्याला पैसे दिले जातात मदत. तसंच लहान मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी किंवा कला म्हणून ते तबला वादन प्रशिक्षण ते घेतलं जातं. मंदिराच्या मागच्या बाजूस काही विरगळ आहेत आपल्याला पाहायला मिळतात इथे. तुम्ही राख मारा त्याला मी नाचतो बुडी ये ना. नमस्कार मित्रांनो, आता आपण केममधल्या उत्तरेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहोत. तर उत्तरेश्वर मंदिरामधला हा सभामंडप आहे आणि या मंदिर समितीचे आपले विश्वस्त त्यांच्याकडनं आपण मंदिराबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ. हे मंदिर जुनं आहे, पुराणतत्व विभागाचं जुनं मंदिर आहे. तिथे बरेच वर्ष झालेली, 200 वर्ष म्हणजे 200 जास्त वर्ष झालेली. सभामंडप फक्त नवीन आहे, बाकीचं मंदिर जुनंच आहे. आणि विश्वस्त ट्रस्टीचा इथं कामकाज सगळं बघतो मंदिर आहे. यात्रा कधी असते? यात्रा 11 मार्च बरं. शिवरात्रीला. शिवरात्रीपासून चालू असते, 5 दिवस यात्रा. बरं. आणि उत्सव कधी असतात त्याच वेळेस? हा, त्याच वेळेस शिवरात्रीपासून. बरं. यात्रेला काय असं असतं का रथोत्सव वगैरे? छबिना असतो ना, छबिना असतो का? छबिना असतो देवाचा आणि कुस्ती असते त्या. बरं. जेवणाचा कार्यक्रम, पुन्हा कीर्तन असते 3 दिवस. बरं. महाशिवरात्र दुसरा आणि तिसऱ्या, आणि 2 दिवस यात्रेचा असते. अच्छा. आणि श्रावणाच्या वेळेस गर्दी वगैरे असते का? श्रावण महिन्यात गर्दी, महिनाभर फुल गर्दी असते. बरं. आषाढ महिन्यात म्हणजे 2000 महिन्यात सप्ताह असतो अधिक मासानिमित्त. हे मंदिर किती वर्ष जुनं असेल अंदाजा? काही 1000 वर्षापूर्वीच असणार प्राचीन मंदिर आहे. प्राचीन मंदिर, हेमाडपंथी मंदिर आहे. बरं. आणि फार जुनं आहे त्याचं गावाला. मग इथं बाजूलाच असलेलं हे 12 आहे का पुष्करणी आहे मंदिराचं? 12 आहे. 12 हा. मंदिराचंच आहे. मंदिराचे. बरं. चालेल. मंदिराचे ते पाठीमागे सगळी जमीन आहे. आणि असं मोहळ समोर बी भरपूर आहे. रेल्वे पथोर सगळे देवस्थान करण्याची जमीन आहे मंदिराची. पाठीमागे केळी आहे, पुढं पटांगणचे बाजार मैदान आहे मंदिराचं. समाधी. गावामध्ये उतरण्यासाठी पहिला हा अनेक पायऱ्यांचा टप्पा पार करावा लागतो.
तर समोर इथं मध्यभागी एक भिंत आणि त्याच्याला एक छोटा दरवाजा केलेला आहे. पावसाळ्यात कदाचित इथपर्यंत संपूर्ण पाणी येत असावं आणि सर्वसामान्य लोकांना धोका निर्माण होऊ नये म्हणून ही भिंत घातलेली आहे आणि दरवाजासुद्धा बंद केलेला आहे. तर पूर्वी या बारवामध्ये उतरण्यासाठी 2 मार्ग होत्या, तर हा एक मार्ग पाहत आहोत आणि त्याच्या समोरचा पुढचा मार्ग. परंतु काळाच्या ओघामध्ये तो मार्ग बंद केलेला आपल्याला दिसतं आणि तिथं अनेक ओवऱ्या पण आहेत, तेही आपण जवळनं पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा वाला बारव किंवा पुष्करणी आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा. अजून आहे व्हिडिओ. तर मित्रांनो, इकडे हनुमानजींचं टेम्पल आहे, तर चला दर्शन घेऊयात. जय बजरंगबली, जय श्रीराम. तर हे मंदिराच्या आतल्या बाजूचं परिसर आहे, पाहू शकता आपण. तर हे मंगल कार्यालय आहे उत्तरेश्वर मंदिराचं. या बाजूला बारव आहे जे आपण आत्ता पाहिला आहात. मंगल कार्यालय लग्न वगैरे होतं. आणि अन्नछत्राचा हॉल तिथे आहे. बरं. पूजा करा, पूजा करा. ही अन्नछत्र कुठला? महाशिवरात्री 5 दिवस यात्रा असते. देवस्थान